यीशु मेरा सहारा, यीशु मेरा किनारा, मैं भला क्यों डरूं, मैं भला क्यों डरूं। होशाना गाऊं मैं तेरी वंदना, होशाना गाऊं मैं तेरी वंदना। डूबी थी जीवन नैया पाप के सागर में, माझी बन के आया यीशु तेरे जीवन में। डूबी थी जीवन नैया पाप के सागर में, माझी बन के आया यीशु तेरे जीवन में। होशाना गाऊं मैं तेरी वंदना, होशाना गाऊं मैं तेरी वंदना। ले लिया मुझे किनारे से, भर दिया शांति जीवन में, क्यों ना मैं तेरी स्तुति करूं तेरे यीशु। ओ ले लिया मुझे किनारे पे, भर दिया शांति जीवन में, क्यों ना मैं तेरी स्तुति करूं तेरे यीशु। होशाना गाऊं मैं तेरी वंदना, होशाना गाऊं मैं तेरी वंदना। यीशु मेरा सहारा, यीशु मेरा किनारा, मैं भला क्यों डरूं, मैं भला क्यों डरूं। यीशु मेरा सहारा, यीशु मेरा किनारा, मैं भला क्यों डरूं, मैं भला क्यों डरूं। होशाना गाऊं मैं तेरी वंदना, होशाना गाऊं मैं तेरी वंदना, होशाना गाऊं मैं तेरी वंदना, होशाना गाऊं मैं तेरी वंदना। Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. On behalf of Abundant Life Center Church, विपुल जीवन केंद्राच्या तर्फे I greet all of you in the name of मी Jesus. तुम्हाला सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो. Even though we are not meeting in person, आपण जरी एक वैयक्तिकरित्या भेटत नसलो but as a church तरी मंडळी म्हणून in Christ, येशू ख्रिस्तामध्ये we are all together. आपण सगळे एकत्रित आहोत. Even though we are far, आपण जरी लांब असलो but we are praying for all of you आम्ही तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत daily. दररोज. Be safe, तुम्ही सुरक्षित राहा, stay in the house, तुम्ही घरामध्ये राहा and pray daily. आणि रोजच्या रोज प्रार्थना करा. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Greetings to you in the name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. In this time of lockdown, या लॉकडाऊनच्या वेळेमध्ये though we cannot meet you in person, आपण सगळे एकत्र वैयक्तिकरित्या भेटू नाही. we remember you in our prayers every day. आम्ही तुम्हाला रोजच्या रोज आठवणीत ठेवतो आमच्या प्रार्थनेमध्ये. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय पिता, how we thank you, O Lord, कसं आम्ही तुला धन्यवाद देतो that during this time of lockdown, या लॉकडाऊनच्या समयमध्ये that you were there with each and every church person. की प्रत्येक मंडळीच्या सदस्याबरोबर तू Thank you होतास. that you blessed our going out and coming in. धन्यवाद परमेश्वर, तू आशीर्वादित केलं आमचं बाहेर जाणं आणि आमचं Thank you, परत Lord, येणं. for all your provision. धन्यवाद परमेश्वर प्रत्येक पुरवठ्यासाठी. Lord, your word says, जसं तुझं वचन म्हणतं प्रभू pray unceasing. की न थांबता प्रार्थना करा. Give thanks in all circumstances. प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यवाद द्या.
Lord, we pray, O Lord, देवा आम्ही प्रार्थना करतो that in this time of lockdown, की या लॉकडाऊनच्या समयमध्ये help us to pray unceasing की आम्हाला सहाय्य कर की आम्ही न थांबता प्रार्थना and help करू us to give thanks in all आणि circumstances प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुला धन्यवाद देऊ शकू and help us to draw nigh unto you, आणि सहाय्य कर की आम्ही तुझ्या अजून नजदीक येऊ शकू that your name may be की glorified. जेणेकरून तुझं नाव गौरवलं जाईल. In Jesus' mighty name I pray. येशू ख्रिस्ताच्या महान नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. What a privilege काय ते भाग्य to come together this evening. आपण सगळे एकत्रित आलो या संध्याकाळच्या समयी. Not together, but in your house, पण एकत्र नाही पण तुमच्या घरामध्ये that we could share with you की आम्ही तुमच्याशी बोलू शकू the word of God this evening. परमेश्वराच्या वचनातून या संध्याकाळच्या समयी. And we thank God आणि आम्ही परमेश्वराला धन्यवाद that He देतो has kept us की त्याने आम्हाला राखून ठेवलंय, safe and sound. आम्हाला त्याने सुरक्षित ठेवलं It आहे. is nothing else, but it is His grace आणि हे काही नाही पण दुसरं काही नाही पण त्याची ती कृपा आहे and His mercy. आणि त्याची दया आहे. Let us get into the word of God. आपण परमेश्वराच्या वचनातून पाहूयात आता. I would like to share with you this evening. या संध्याकाळच्या वेळी मला तुमच्याशी बोलायचं आहे. It is a very simple word, हे खूप एक सोपं असे वचन आहे but with a profound truth. की हे जे खोल सत्य आहे त्याच्यामधनं आपण बघणार आहोत. We begin with the book of Joshua chapter 1 and verse 8. आपण योशुआच्या पहिल्या अध्यायातनं 8व्या वचनापासून सुरुवात करूया. Here the Bible says, इथं पवित्र शास्त्र म्हणतं, This book of the law shall not depart out of thy mouth, but thou shalt meditate therein day and night, that thou mayst observe to do according to all that is written therein. For then thou shalt make thy way prosperous, and then thou shalt have good success. योशुआ 1:8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या नावाने as we come together this evening, जसं आम्ही संध्याकाळच्या वेळी एकत्रित आलेलो आहोत, as your word says, जसं तुझं वचन म्हणतं to प्रभू meditate upon thy word, की तुझ्या वचनांवर आम्ही मनन करावं. we confess your lordship over this time. आम्ही कबुली करतो ह्या समयवरती तुझं प्रभुत्व. We seek your anointing आम्ही तुझा अभिषेक मागतो. as we share your word, जसं आम्ही ते तुझं वचन बोलतो and we seek your anointing आणि तुझा अभिषेक मागतो that we प्रभू, may understand your word, जेणेकरून आम्हाला तुझ्या वचनाची समज येईल, that this word जेणेकरून हे वचन may bring forth fruit, की पुढे फलद्रूप होईल. not 30, not 60, but 100-fold, 30 पट नाही, 60 पट नाही, पण 100 पट for your glory, तुझ्या गौरवासाठी in Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. Here, the book of Joshua, chapter 1 and verse 8, इथं योशुआच्या पहिल्या अध्यायातून 8व्या वचनामध्ये आपण पाहिलं this is God speaking to Joshua. की इथं देव योशुआशी बोलत आहे. He gives some instructions to Joshua. तो योशुआला काही सूचना देत आहे. He says, this book of the law shall not depart out of thy mouth, तो म्हणतो नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, but thou shalt meditate therein day and night. तर त्यात जे काही लिहिलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. And God says, He says, for then thou shalt make thy way prosperous, and then thou shalt have good success. त्यात जे काही लिहिलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती होईल. God gives Joshua देवाने योशुआला दिलेला आहे the way की जे मार्ग to be prosperous and have good की success. जेणेकरून त्याला सुख प्राप्त होईल आणि त्याला समृद्धी मिळेल. And all of us surely desire आणि आपल्याला निश्चित आपण सगळ्यांची इच्छा आहे to be prosperous की आपण समृद्ध होऊ and to be successful. आणि आपल्याला यश प्राप्ती मिळावी. Isn't it? खरी गोष्ट. Sure, all of us desire it. निश्चितच सगळे ती अपेक्षा ठेवतात. But when पण जेव्हा we fail to come to that place, जेव्हा आपण त्या ठिकाणी यायला मुक्तो and then there is some sort of a confusion आणि मग काही वेळा तिथे आपल्याला एक गोंधळ उडतो आपला, or some sort of a depression. किंवा तिथे आपल्याला काही वेळा नैराश्य येतं. But the word of God पण परमेश्वराचं वचन is yes and amen, and there is no discussion about की it. तो परमेश्वराचं वचन हो आणि आमेन आहे, त्याच्याबरोबर दुसरं काही नाही. So as I began with, जसं मी सुरुवात केली that what I'm going to share की मी काय तुमच्याशी बोलणार आहे is very simple, हे खूप सोपं आहे, but there is a profound truth in it. पण त्याच्यामध्ये एक खोल सत्य आहे. And it is the same principle आणि तेच जो नियम आहे Jesus shares with his disciples. की येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांशी बोलला.
If you read the book of Mark, let's open to the book of Mark. आपण मार्क या पुस्तकातनं वाचूयात. I hope you have got your Bibles with you, माझी आशा आहे की तुमच्याकडे तुमचं पवित्र शास्त्र असेल, for we are in a Bible study. कारण आज आपण बायबल स्टडी मध्ये आहोत. If you don't have it, जर तुमच्याकडे नसेल please get one immediately. तर ते तुम्ही त्वरित घेऊन या. As we open to the book of Mark chapter 4 की आपण जसं मार्क या 4थ्या अध्यायामधनं पाहत आहोत and verse 1. आणि पहिल्या वचनामध्ये Here this is Jesus इथे येशू ख्रिस्त teaching the multitude. की तो त्या लोकसमुदायाला शिकवत आहे This parable की हा जो दाखला is आहे about the sower and the seed. की हा जो दाखला आहे तो पेरणारा आणि पेरणी करण्या संदर्भात आहे. Verse 1 says, पहिलं वचन म्हणतं, And he began again to teach by the seaside. There was gathered unto him a great multitude, so that he entered into a ship and sat in the sea, and the whole multitude was by the sea on the land. And he taught them many things by parables, and said unto them in his doctrine. मार्क शुभवर्तमान 4था अध्याय. पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका मच्छ्यात जाऊन बसला आणि सर्व लोकांना समुद्रकिनारी जमिनीवर होते. And it is this parable that Jesus shared with the multitude. आणि ह्या दाखल्याद्वारे येशू ख्रिस्त त्या लोकसमुदायाशी बोलला. This parable is concerning the sower and the seed. हा जो दाखला आहे तो त्या पेरणारा आणि पेरणी संदर्भात बोलत आहे. But there is something interesting that happens here. पण ह्याच्यामध्ये निश्चित काही एक गोष्ट घडली After sharing this parable with the multitude, की जेव्हा तो लोकसमुदायाला त्याने हा दाखल्याद्वारे तो शिकवू लागला. verse 10 says 10व्या वचनामध्ये तो म्हणतो that Jesus की येशू ख्रिस्त took his disciples alone. की येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याच्या शिष्यांना एकट्यात भेटला, He took them alone. की जेव्हा तो त्यांना एकांतात घेऊन गेला. And why did he take them alone? का त्यांना तो एकांतात घेऊन गेला? The Bible says in verse 34 कारण शास्त्र मंत्र 34व्या वचनामध्ये to explain to them the meaning of this की parable. जेणेकरून तो त्यांना समजून सांगेल ह्या दाखल्या संदर्भात. He could have done it with the multitude. तो त्या सर्व मोठ्या लोकसमुदायामध्ये सुद्धा हे करू शकला असता. No. नाही, But he took his disciples aside. पण त्यांनी त्याच्या शिष्यांना तो बाजूला घेऊन He गेला. shared the parable with 5,000 त्यांनी people. 5000 लोकांना हा दाखल्यातनं शिकवलं, But he took his disciples alone. पण त्यांनी त्या शिष्यांना एकांतात नेलं And the disciples asked him a question आणि त्या शिष्यांनी त्याला एक प्रश्न विचारला concerning this parable. या दाखल्या संदर्भात. And verse 34 says आणि 34वं वचन म्हणतं that Jesus expounded, or rather explained, this parable to them. की येशू ख्रिस्ताने हा दाखल्या संदर्भात त्यांना समजून सांगितलं. And there are two specific questions that Jesus asked them. आणि तिथं दोन प्रकारचे असे प्रश्न होते येशू ख्रिस्ताने त्यांना विचारले Before he explained this parable to them. हा दाखला समजून सांगायच्या आधी. Verse 11 says, 11व्या वचनामध्ये म्हणतं he said, Unto you is given to know the mystery of the kingdom of God, but unto them that are without, all these things are done in parables. तो 11व्या वचनात तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्य ज्ञान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्याने सांगण्यात येते. Now this is a question. आता हा एक प्रश्न आहे. He says, unto you it has been given to know. आता हे तुमच्यासाठी ह्या गोष्टी कळवण्यात येत आहेत. It is to understand the mysteries of the kingdom of की God. जेणेकरून त्या देवाच्या राज्याचे जे रहस्य आहे ते समजू And शकेल. how don't you understand it? तो म्हणतो तुम्हाला हे कसं समजून येत नाही. That is the first question. पहिला तो प्रश्न होता. The second question he asked them in verse 13. तो 13व्या वचनामध्ये आपण तो दुसरा He प्रश्न says, विचारतो. know ye not this parable? How then will ye know all parables? तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय, तर मग सर्व दाखले कसे समजतील? He says, if you don't understand this parable, how will you understand the others? तो म्हणतो जर हा दाखला तुम्हाला समजला नाही तर उर्वरित तुम्हाला सगळे दाखले कसे समजतील? What does this indicate? आता हे काय दर्शवतं? This indicates that this is a foundational parable. हे दर्शवतं की हा मूलभूत दाखला आहे. You get it? तुम्हाला समजतंय? Two questions he asked them. दोन प्रश्न त्यांनी विचारले. Number one. पहिला प्रश्न, They ought to know the secrets of the kingdom. त्यांना ते देवाच्या राज्याचे रहस्य समजणं गरजेचं होतं. And the second, आणि दुसरं he होतं, says this is the foundation parable. हा जो आहे हा मूलभूत दाखला आहे किंवा हा जो आहे हा मोलाचा दाखला आहे. So let's get into मग आपण हे पाहूया, understanding this parable. ह्या समजून घेणे या I दाखल्याबद्दल. hope you have got your Bibles by now. माझी आशा आहे की तुमच्याकडे आतापर्यंत तुमचं पवित्र शास्त्र तुम्ही घेतलं असेल. And if a pen and paper is required, I hope you have got it along.
Now Jesus begins आता येशू ख्रिस्त सुरुवात to करतो explain this parable to हा them. दाखला त्यांना समजवण्याकरता. Verse 14 he says, 14व्या वचनामध्ये तो म्हणतो, he says the sower soweth the word. पेरणारा वचन पेरतो. He says the sower soweth the word. तो म्हणतो पेरणारा वचन पेरतो. Now we know that this parable is concerning the sower and the seed. आपल्याला माहिती आहे की हा दाखला पेरणाऱ्याबद्दल आणि पेरणीबद्दल बोलत आहे. So now Jesus is telling the disciples, is explaining to them, की आता येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना ते समजून सांगत होता. is explaining to them. तो त्यांना ते समजून सांगत The होता. first thing he says, पहिली गोष्ट तो म्हणतो the word of God is the seed. की जे परमेश्वराचं जे वचन आहे ते बी आहे. Number one, पहिली गोष्ट the word of God is the seed. परमेश्वराचं जे वचन आहे ते बी आहे. Now he is explaining to them step by step. आता तो त्याला एक एक गोष्ट करून तो त्यांना शिकवत होता. I hope we also learn it step by step. माझी आशा आहे की आपण पण हळूहळू ते शिकूयात. If we ought to be prosperous and successful. जर आपल्याला समृद्ध पाहिजे की आपल्याला यशप्राप्ती करायची आहे, I hope you have noted down that the word of God is the seed. की मला आशा आहे की तुम्ही लिहून घेतलं असेल की परमेश्वराचं वचन ती बीज आहे. Second, दुसरं verse 26 he says, 26व्या वचनामध्ये तो he म्हणतो so is the kingdom of God as if a man should cast seed into the ground. आणखी तो म्हणाला परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो. Now, this parable आता हा जो दाखला आहे is an illustration. की हे जे उदाहरण आहे, This parable is an illustration of how the kingdom of God operates. हा जो दाखला आहे हा एक उदाहरण आहे की परमेश्वराचं राज्य कसं चालतं. So, what is seed to the natural kingdom की जसं ते नैसर्गिक त्याच्या राज्यामध्ये आहे, so is the word of God to the kingdom of God. जसं बीज हे नैसर्गिकरित्या आहे तसंच परमेश्वराचं वचन त्याच्या राज्यामध्ये आहे. Let me repeat it to you. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगू द्या What seed is to the natural kingdom, की बाबा जसे नैसर्गिक राज्यात जे बी आहे so is तसेच the word देवाच्या राज्यात in his kingdom. तसेच देवाच्या राज्यात त्याचं वचन आहे. Now see how wonderfully Jesus moves on to explain. किती सुंदररित्या येशू ख्रिस्ताने त्याने ते शिकवलं त्यांना. The first thing he says, पहिली गोष्ट तो म्हणाला so what seed की जे बी आहे is to the natural kingdom, जसं ते नैसर्गिक राज्यामध्ये आहे so तसेच is the word in the kingdom of God. तसेच देवाचं वचन आहे त्याच्या राज्यामध्ये. I have got a seed with me. this माझ्याकडे एक evening. बी आहे या संध्याकाळच्या वेळी. This is the mango seed. हे एक आंब्याचं बी आहे. Just as this seed works in जसं- the natural, जसं हे जे बी आहे हे नैसर्गिक so राज्यात so does his word work in his kingdom. तसंच त्याच्या राज्यामध्ये त्याचे वचन काम करतं. The characteristics of this seed जसं ते गुणवैशिष्ट्य या बीचे will apply even to his word. त्याच्या त्या वचनासाठी सुद्धा तेच लागू होतं. And you, by the end of this study, आणि ह्या शिक्षणाच्या शेवट we will understand, आपल्याला समजून येईल number one, पहिली गोष्ट the importance of the seed, की महत्व त्या बीजचं, and number two, आणि दुसरी गोष्ट not only the importance, फक्त त्याचं महत्वच नाही but also पण the integrity of this त्याची seed. प्रामाणिकता त्या वचनाची. So there are two things that we will understand this आपल्याला evening, दोन गोष्टी समजतील या संध्याकाळच्या वेळी. and I hope आणि माझी आशा आहे that this word की हे जे वचन आहे will surely impact your ते life, निश्चितच तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल किंवा प्रभाव पाडेल. because this has impacted my life, कारण ते माझ्या जीवनामध्ये त्याने प्रभाव पाडला आहे and it is this word आणि हेच ते वचन आहे that has had a great impact on the life of my family. आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर ह्याचा एक मोठा परिणाम झाला आहे. So the characteristics of this seed, की हे जे गुणवैशिष्ट्य आहे या बीजचं, number one, पहिली गोष्ट if I ask you, मी जर तुम्हाला विचारलं will this glass grow? की हे जे ग्लास आहे ते त्याची वाढ होईल का, Will it grow? त्याची वाढ होईल का, नाही, No, why? डोंट हॅव लाईफ. Brother Shri says it does not have life, बंधू श्री म्हणतो त्याच्यामध्ये जीवन नाहीये, and that's true. आणि ती सत्य आहे. Only what has life, फक्त ज्याच्यामध्ये जीवन आहे that is what will grow. तेच गोष्टी वाढेल. And this seed that you see आणि here, हे जे बी आपण पाहत आहोत it looks lifeless, हे त्याच्यामध्ये असं निर्जीव असं दिसतं, it looks useless, त्याचं कुठलंही कामाचं नाही असं वाटतं,
People eat the fruit and throw away the seed, लोक ती फळ खातात आणि ते बी फेकून देतात, but they do not realize पण त्यांना त्या गोष्टी जाणीव होत that नाही there is life in की this. त्याच्यामध्ये जीवन आहे. And that is what Jesus आणि says तेच येशू ख्रिस्त म्हणाला in the book of John chapter 6 and verse 63. की योहान 6:63 मध्ये तो म्हणतो, Jesus says, येशू ख्रिस्त He म्हणतो, says, the words that I speak unto you, they are spirit and they are life. येशू ख्रिस्त म्हणतो, मी जे वचन तुम्हाला सांगितले आहे ते आत्मा व जीवन आहे. So anything that has life will grow. ते ज्याच्यामध्ये जीवन आहे ते निश्चित त्याची वाढ So होईल. if anything that will grow in your life, तर कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये जे वाढेल it is His word. हे फक्त त्याचं वचन आहे. The reason being, ते कारण असं it has life. त्याच्यामध्ये जीवन आहे. Isn't it simple? हे खूप सोपं आहे, But yet it is a profound truth. पण हे एक खोल सत्य आहे. And this is precisely that has been neglected in many of our lives. आणि आपल्या कित्येकांच्या जीवनामध्ये ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. We do everything. आपण प्रत्येक गोष्ट करतो, We do everything. आपण सगळ्या काही गोष्टी करतो, But then पण we fail to see the results that we desire to. की आपली जी इच्छेप्रमाणे आपल्याला जे काय परिणाम पाहायचा असतो तो आपल्याला दिसत नाही. We fail to understand why it is so. आपण मुक्तो की हे समजून गेलं की हे असं का होतं. But I am sure this evening पण मला माहिती आहे निश्चितच या that God संध्याकाळी will open our eyes of की understanding. देव आपली समज उघडेल. Number 2, दुसरी गोष्ट, anything that has life कुठलीही गोष्ट ज्याच्यामध्ये जीव आहे, will reproduce and it will grow. कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये जीव आहे तो पुनरुत्पादन करेल. Yes. Anything that has life कुठल्याही गोष्टीमध्ये ज्याच्यामध्ये जीव आहे will reproduce. तो पुनरुत्पादन करेल. Why do you think का तुम्हाला असे वाटतं one seed की एक जे बी आहे can bring into existence की जर ते अस्तित्वात आणतं a number of fruit? हे खूप सारे असे फळ, Maybe this seed, हे जर बी आहे it has a potential त्याच्यामध्ये ती क्षमता आहे of bringing forth, की जो जे काय आणू शकतं. let's say, 200 mangoes. आपण म्हणूया 200 आंबे. Does it look like? तसं दिसतं का ते? Nothing is written on it. त्याच्यावरती कुठलीही गोष्ट लिहिलेली नाही, But पण yet it has the potential तरी पण त्याच्याकडे ती क्षमता आहे to bring forth, जेणेकरून ते आणू to शकतं reproduce. की जे पुनरुत्पादन करू शकतो. Not only reproduce, फक्त पुनरुत्पादन नाही करू but शकत, multiply. पण ते बहुगुणित सुद्धा करू It is the शकतो. word of God ते परमेश्वराचे ते वचन आहे, that will bring multiplication in your life. ते तुमच्या जीवनामध्ये बहुगुणितेचं कार्य करेल. And let me tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू The द्या, third characteristic of this seed. तिसरं वैशिष्ट्य जे ह्या बीचं, When will this seed bring forth multiplication? केव्हा हे बी बहुगुणेचं कार्य करेल, When will this seed grow? केव्हा हे जे बी आहे ते वाढेल. If I keep it in my pocket, जर मी माझ्या ते खिशात ठेवलं is it going to grow? तर ते वाढेल का? Is it going to grow? नाही. No. If I keep it in my cupboard, will it grow? जर मी ते माझ्या कपाटात ठेवलं तर ते वाढेल का? No. नाही. You're right. तुम्ही बरोबर आहात. What needs to be done? काय आपल्याला केलं पाहिजे? It needs to be sown into the ground, त्याला त्या जमिनीमध्ये त्याला ते पेरलं पाहिजे. which means ज्याचा अर्थ that there should be an intimacy between the ground and this seed. की ज्याचा अर्थ की एक जवळीकता निर्माण झाली पाहिजे जमिनीची आणि या बीची. There has to be an intimacy. की तिथे एक जवळीकता किंवा घनिष्ठता निर्माण झाली पाहिजे. Yes, an intimacy between the ground and this seed. की तिथे एक जवळीकता किंवा घनिष्ठता निर्माण झाली पाहिजे या जमिनीचं. If I keep it maybe a foot away from the ground, जर मी त्या जमिनीपासून मी 1 फूट जर त्याच्यावर ठेवलं is it going to grow? तर ते वाढेल का? Is it going to reproduce? ते पुनरुत्पादन करेल का त्याचं? Will it? नाही. No. Maybe if I just keep it on top, जर मी फक्त त्याच्या वरती ठेवलं तर जमिनीवर, will it grow and will it reproduce? तर ते त्याची वाढ होईल का किंवा ते पुनरुत्पादन करेल का? Will it? नो. No. नाही. You're right. तुम्ही बरोबर आहात. What needs to be done? काय केलं पाहिजे? It needs to come in intimacy with the ground. की त्याला त्या जमिनीबरोबर ते जवळीकता किंवा घनिष्ठता साधली पाहिजे. So just coming together, फक्त एकत्रित येणं, oh, we read the word, आम्ही फक्त वचन वाचतो, oh, we hear the word. आम्ही वचन ऐकतो, No. What needs to be done? नाही. आपल्याला काय केलं This पाहिजे? word of God हे जे देवाचं वचन आहे has to be the center of our life. हे आपल्या जीवनाचं केंद्रस्थान झालं पाहिजे.
We read the Bible. आपण पवित्र शास्त्र वाचतो, We hear the Bible. We hear the word. आपण वचन ऐकतो, But that is not sufficient. पण ते पुरेसं नाही. Just as it is in the natural, so is it in the spiritual. जसं नैसर्गिकरित्या तसंच ते आध्यात्मिकरित्यामध्ये होतं. I hope you are understanding it. माझी आशा आहे की तुम्हाला ते समजत आहे. The word of God has to be the center of our life. की देवाचं वचन जे आहे ते आपल्या जीवनाचं केंद्रस्थान असं झालं The पाहिजे. Bible says, पवित्र शास्त्र do म्हणतं not only be hearer of the word, but be a doer of the आपण word. आपण फक्त वचन ऐकणारे नाही, पण त्याप्रमाणे कार्य करणारे झाले पाहिजे. So we ought to be a doer of the word. पण आपल्याला त्याप्रमाणे कार्य करणारे आपण तसे झालो पाहिजे. Maybe having a good knowledge about tithe, की आपल्याला त्या दशमांशाचं पुरेसं ज्ञान असणं, you may quote all the scriptures concerning tithe. आपण ते दशमांशाबद्दल जे काय आपल्याला दाखले ते जर आपल्याला माहित असतील, Praise God, you have the seed. परमेश्वराची स्तुती असो, आपल्याकडे ते बी आहे. But पण this word of tithing has to be a center of your life. It ought to be obeyed. पण हे जे वचन आहे दशमांशाचं ते तुमच्या जीवनाचं केंद्रस्थान झालं पाहिजे. And when you obey the word of God, आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाची आज्ञा पालन and when करता, that word is central to your life, आणि जेव्हा ते वचन तुमच्या जीवनाचं केंद्रस्थान असे होतं, it is there that the reproduction, the multiplication, and the growth comes into existence. तेव्हा तिथं त्याची वाढ होती किंवा पुनरुत्थित होतं किंवा ते बहुगुणित कार्य होतं. The next characteristic of this seed, दुसरं वैशिष्ट्य ह्या बीचं आहे. Jesus says in verse 27, he explains to them. 27व्या वचनमध्ये येशू ख्रिस्ताने त्यांना समजून सांगितलं. We are at book of Mark chapter 4 itself. आपण मार्क 4थ्या अध्यायामधनं पाहत आहोत. Verse 27 says, 27व्या वचन म्हणतं, okay, verse 26 and verse 27 says, 26 आणि 27 वचन आपण so पाहूया. is the kingdom of God as if a man should cast seed into the ground. And verse 27 says, and should sleep and rise night and day, and the seed should spring and grow up, he knoweth no. परमेश्वराचं राज्य असे आहे की जणू का एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. Now Jesus is telling them, आता येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, he says once the seed is sown, जेव्हा ते बी पेरलं जातं, he says तो म्हणतो growth and reproduction is automatic. की जे वाढ आणि त्याचं पुनरुत्पादन हे आपोआप होतं. He says the sower soweth the seed, तो म्हणतो तो बी पेरणारा तो बी पेरतो and he goes off to sleep. आणि तो झोपी जातो He wakes up in the morning. आणि तो सकाळी उठतो, Next day he goes off to sleep. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो झोपी जातो, Next morning he wakes up. पुन्हा एकदा तो सकाळी उठतो. So his cycle goes on. पण त्याचं जे चक्र तसं चालू राहतं. But पण the seed that has been sown, जे बी त्याने ते पेरलं आहे, he says, तो म्हणतो it grows up and no one knows how it happens. तो म्हणतो ते बी वाढतं आणि कुणालाच कळत नाही त्याची वाढ कशी होती. Isn't it interesting? हे खरंच, Isn't it interesting? हे खूप महत्वाचं आहे This seed that looks lifeless, की हे जे बी त्याच्यामध्ये असं जीवन नाही असं दिसतं, the seed that looks useless, की त्याचं सी असं त्याचं कुठल्याच कामाचं नाही असं ते वाटतं. but पण when it is sown जेव्हा ते पेरलं जातं and he just forgets about it, आणि तो ते विसरून जातो, automatically, आपोआप त्या गोष्टी आपोआप it grows and it reproduces itself. आपोआप त्याची वाढ होती आणि त्याचं पुनरुत्पादन होतं. So this word of God in your life, तसंच हे परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनामध्ये आहे. make this word central to your life, तुम्ही परमेश्वराच्या वचनाचं तुमच्या जीवनामध्ये केंद्रस्थान करा and you will not know आणि तुम्हाला समजून येणार नाही how far की कसे कितपर्यंत you have reached, की तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात. and you will once again use that scripture, thus far the Lord has led आणि us. पुन्हा एकदा तुम्ही ते दाखला म्हणाल की परमेश्वराने इथपर्यंत आम्हाला आणलं म्हणून. We have a question. आमच्याकडे एक प्रश्न येतो I pray, की मी प्रार्थना करतो, praise God, परमेश्वराची स्तुती I असो, fast, मी उपास करतो, praise God, परमेश्वराची स्तुती असो, I come for all the meetings, मी प्रत्येक सभेला येतो, praise God, परमेश्वराची स्तुती असो, I read the Bible, मी पवित्र शास्त्र वाचतो, praise God. परमेश्वराची स्तुती असो. But Jesus says, पण येशू ख्रिस्त म्हणतो and God's instruction to Joshua was की जेव्हा येशूला परमेश्वराने सूचना दिल्या, not reading the Bible, but he said, thou shalt meditate
day and night. तो म्हणतो ते फक्त शास्त्र वाचू नको, पण त्याच्यावर तू दिवस आणि रात्र त्याच्यावर मनन कर. Psalm chapter 1 says, Blessed is the man who meditates on the word of God day and night. नीतिसूत्र पहिला अध्याय म्हणतो की आशीर्वादित आहे तो मनुष्य जो परमेश्वराच्या वचनावर दिवस आणि रात्र मनन Yes, करतो. there are blessings की निश्चित त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे for reading. की ते वाचण्यामध्ये. God says, if you read the book of Revelation, जर देव म्हणतो जर का तुम्ही ते प्रगटीकरणाचं पुस्तक वाचाल, you have blessing. तुमच्याकडे तुम्हाला आशीर्वाद But the आहे. rest of the Bible, पण उर्वरित जे पवित्र शास्त्र God आहे, desires us to meditate upon it. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर मनन करावं. Meditate, तुम्ही त्याच्यावर मनन करा. meditate. तुम्ही त्याच्यावर मनन करा. Meditate means understanding the word. की मनन करणं म्हणजे ते वचन समजून घेणं. Book of Matthew 13:19 says, की मत्तेचं 13 आणि 39 वचन He म्हणतं says, the sower soweth the word, की जो पेरणारा बी पेरतो, but it falls by the wayside. पण काही वेळा ते बाजूला पडतात. And he explains it there. आणि तो तिथे समजून सांगतो What does it mean की काय त्याचा अर्थ आहे. that the seed has fallen by the की wayside? जे बी बाजूला पडले त्याचा अर्थ. He says, तो म्हणतो he heareth the word, but he understands it not. तो वचन ऐकतो पण त्याला त्या वचन समजून येत नाही. So it is not only hearing, पण ते फक्त ऐकणेच असं but it नाही, is understanding the पण ते word. समजून घेणं परमेश्वराचं And it वचन. is not only understanding the word, पण ते वचनाचं वचन फक्त समजून घेणंच असं नाही, but he says, पण you तो need म्हणतो, to make it central to your life. ते तुमच्या जीवनाचं केंद्रस्थान तुम्ही ते बनवलं पाहिजे. But unfortunately, पण दुर्दैवाने we have neglected the seed that God has placed in our hand. पण आपण दुर्लक्ष केलं जे परमेश्वराने आपल्या हातामध्ये जे बीज दिले त्याबद्दल. It looks lifeless. की असं दिसतं, ते निर्जीव असं दिसतं, It looks maybe another religious book. की आपल्याला दिसतं असे ते कुठलाही धार्मिक ग्रंथ आहे. But let me tell you this evening पण ह्या संध्याकाळची मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या that it has life. की त्याच्यामध्ये जीवन आहे. And if anything that will grow in your आणि life, तुमच्या जीवनामध्ये एखादी कुठली गोष्ट वाढेल it is this seed. तर फक्त हे बी आहे. And we have neglected आणि this आपण ते seed. दुर्लक्षित केलं आहे आपण त्या बी कडनं. Let's take an illustration. आपण एक उदाहरण पाहूया. Suppose I give you a patch of land, जर मी तुम्हाला एखादं जमीन दिली, a good piece of land, तर एक जमिनीचा एक चांगल्या जमिनीचा a very तुकडा, fertile piece of land, एक सुपीक जमिनीचे मी तुम्हाला एक तुकडा दिला, and I provide water, आणि जर मी तुम्हाला पाणी दिलं, I provide fertilizer, मी तुम्हाला ते सगळे बी बियाणे दिले, I provide a fencing around it, मी त्याला तुम्हाला मी कुंपण दिलं, and I also appoint a watchman to take care of it. आणि मी तिथे एक वॉचमन सुद्धा ठेवला त्याची काळजी घेण्यासाठी. And then I ask you, आणि मग मी तुम्हाला विचारेन, now I have given you all this. आणि मी ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला दिलंय, Now you ought to give me the harvest of it. आता तुम्ही मला त्या गोष्टीची कापणी द्या. What would you say? Would you? नाही होऊ शकणार. Why? You have not given me the seed. Oh, he's wise. No wonder he's an advocate. He says, you have given me everything, but you have not given me seed. ते म्हणतात त्यांनी तुम्ही मला सगळ्या गोष्टी दिल्या पण तुम्ही मला ती बी दिली नाही. And that's right. आणि ही सत्य आहे. And that's right. आणि हे सत्य आहे. And we have a question in our life. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक प्रश्न असतो. We do everything. आपण सगळ्या गोष्टी करतो, We attend all the meetings. आपण सगळ्या सभा, We pray. आपण प्रार्थना करतो, We fast. आपण उपवास करतो. Yes, it is biblical. हो, हे पवित्र शास्त्र, But we have neglected पण आपण ते दुर्लक्षित केलं one of the आहे. most simple things, एक सोपी गोष्ट जी आहे which looks lifeless, की जे निर्जीव असे which दिसतं looks useless. पण हे त्याचं कुठलंही काम नाही असे वाटतं. And precisely that is the seed. आणि तेच ते आहे, ते बीज आहे. I hope you are getting me this evening. माझी आशा आहे की तुम्हाला हे समजतंय संध्याकाळच्या वेळी. Let's move ahead. आपण पुढे जाऊया. The other characteristic of this seed, दुसरं वैशिष्ट्य या बीचं, you will read this आपण हे वाचूया in verse 28. 28व्या वचनामध्ये. Verse 28 says, 28वं वचन म्हणतं, For the earth bringeth forth fruit of itself. जमीन आपोआप पीक देते. कशी देते? आपोआप पीक देते. आपोआप means automatic. The ground brings forth automatic. ते जमीन आपोआप ते पीक देते. What was needed was the seed. काय ते गरज होते ते बीची फक्त. But this is important, we ought to know. पण हे खूप महत्वाचं आहे आपल्याला जाणून He घेणं. says, first the blade, then the ear, after that the full corn in the ear. पहिल्यांदा अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाना. It is a process. तशी ती प्रक्रिया आहे. It is a process. तशी ती प्रक्रिया आहे. Your growth, तुमची जी वाढ आहे, your prosperity, तुमची समृद्धी, your success, तुमची यश, it is not overnight. ती एका रात्रीत ते होत नाही. It is not overnight. ते एका रात्रीत होत नाही.
Jesus tells them येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला that it is a process. की ती एक प्रक्रिया आहे. Being fruitful is a process. फलद्रूप होणं ही एक प्रक्रिया आहे. I told you in the beginning मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं that की the natural kingdom की जे नैसर्गिक राज्य आहे and the kingdom of God, आणि जे देवाचं राज्य आहे there is a similarity between त्याच्यामध्ये it. एक समानता आहे. Although we have the seed in the natural kingdom जे जरी आपल्याकडे एक बी आहे ते नैसर्गिक and the राज्यामध्ये word of God in his kingdom, की परमेश्वराचं वचन त्याच्या राज्यामध्ये but आहे the principle remains the same. पण त्याचं कार्य तसंच राहतं. The principle remains the same. पण त्याचं जे तत्व आहे ते तसंच राहतं. In the book of Genesis, he says, उत्पत्तीच्या पुस्तकात तो म्हणतो he says, seed time and harvest time पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ will never cease. ते कधीही थांबणार नाही. It will never cease ते कधीही थांबणार till नाही the earth exists. जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे. Seed time and harvest time will never cease. पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ ही You कधीही cannot थांबणार have a नाही. harvest time without a seed time. तुमच्याकडे कधीही कापणीची वेळ नसणार कधीही तुम्हाला कापणी मिळणार Don't नाही expect- जोपर्यंत तुमच्याकडे ती पेरणीची वेळ नाही. Don't expect तुम्ही अपेक्षा करू नका and harvest की त्या कापणीची without the seed. ती बी विना Don't expect तुम्ही अपेक्षा करू नका prosperity and success in your life समृद्धी आणि यशप्राप्ती without this seed. की ह्या वचनाच्या बी विना. And note something, आणि एक गोष्ट जाणून घ्या, write it down. ती लिहून घ्या Each seed has its germination time. की प्रत्येक बीला त्याचा वाढीची एक वेळ असते. I heard that the bamboo tree, की मी ऐकलंय की तो जे बांबूचे जे झाड असतं when the seed for a bamboo is sown, जेव्हा ते बांबूचं जे बी आहे ते पेरलं जातं for 3 years, पहिले 3 वर्ष you don't see anything. आपण काहीच पाहत नाही. But I believe in the 4th year, पण माझा विश्वास आहे की 4थ्या वर्षी that seed shoots to a height of 20 feet. की ते 4थ्या वर्षी ते जे बी आहे त्याची उंची 20 फूट अशी होती. There is a process त्याच्यामध्ये ती प्रक्रिया आहे and there is a time. आणि त्याच्यामध्ये ती वेळ आहे. But surely पण निश्चितच the word of God परमेश्वराचं ते वचन shall not return void, की ते विफुल होऊन पळतणार नाही, but surely shall prosper पण निश्चितच ते समृद्धी होईल in the purpose that it has been sent for. ज्या उद्देशासाठी ते पाठवलं त्या उद्देशाला. He says, heaven and earth shall pass away, तो म्हणतो की आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल but my word shall ever stay. पण माझं वचन कायम राहील. Surely, निश्चितच if you have जर तुमच्याकडे आहे, made the word of God निश्चितच तुम्ही जर central to your life, निश्चितच जर परमेश्वराचं वचन जर तुम्ही तुमच्या केंद्रस्थानी केलं असेल wait, तर थांबून राहा and surely आणि निश्चितच it shall bring forth an harvest. त्याच्यामध्ये तो नक्की ती कापणी आणेल. That is a principle, friends. ते त्याचं तत्व आहे मित्रांनो, It is not an imagination. की हे कुठलंही कल्पना नाही, It is not a story, की हे कुठलीही कथा नाही, but it is a principle पण हे त्याचं तत्व आहे by which की ज्याच्याद्वारे the natural kingdom की जे नैसर्गिक राज्य and the kingdom of God operate. आणि देवाचं राज्य कार्यरत होतं. Hallelujah. हालेलुया. One more thing. अजून एक गोष्ट See, it is interesting, friends. की हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, It is very interesting. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. You know, sometimes we neglect this. काही वेळा आपण दुर्लक्ष करतो ते, We neglect this aspect. की आपण ह्या गोष्टी दुर्लक्ष करतो. Now look at this. आपण हे पाहूयात. He is supposed to be an advocate. हे ॲडव्होकेट असणं गरजेचं आहे. He is a graduate, मी ग्रॅज्युएट आहे then a double graduate. आणि मग अजून एक ग्रॅज्युएट. He is much educated than me. मी ह्यांच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहे. I am not as educated as he is. मी एवढा सुशिक्षित नाही जेवढे मी एवढा शिकलेलो नाही जेवढे ते शिकले आहेत. Second thing, दुसरी गोष्ट, he is fair हे दिसायला चांगले आहेत and I am a bit dark. मी थोडासा सावळा आहे. The third thing, आणि तिसरी गोष्ट, he is very rich. हे खूप श्रीमंत आहेत. I am rich. हे खूप धनवान आहेत, मी धनी आहे. I don't have such a good आणि personality. माझ्याकडे तसे व्यक्तिमत्व नाही. Now suppose आणि आता समजा, both of us have a seed. आता दोघांकडे समजा हे बी आहे Which one? And he also sows it आणि मी पण ते पेरतो and I also sow it. आणि मी पण ते आणि ते सुद्धा तो पेरतो आणि मी सुद्धा ते पेरतो. Which seed do you think will bring forth an harvest? काय तुम्हाला वाटतं की कुठलं जे बी आहे ते कापणी आणेल? Surely, I think so, his.
निश्चितच मला असं वाटतं त्यांचं बी, He is educated. कारण मी शिकलेलो आहे, He's got a good background. कारण त्यांच्याकडे एक उत्तम पार्श्वभूमी आहे, He's fair. कारण ते दिसायला चांगले आहेत, handsome. कारण ते दिसायला उत्तम He's आहेत, got a good personality. कारण त्यांच्याकडे चांगलं व्यक्तिमत्व Surely the आहे. seed that he is sown will bring forth an harvest. निश्चितच त्यांनी जे बी पेरलं आहे ते कापणी आणेल. What do you think? तुम्हाला काय वाटतं? सर बोथ सीड विल ब्रिंग. He says both. ते म्हणतात दोन्ही. He's right, isn't it? ते It बरोबर does आहे. not depend हे कुठल्याही गोष्टीवर how अवलंबून नाही educated you की are. किती तुम्ही शिकलेले It आहात. does not हे depend तुम्ही अवलंबून नाही upon your की personality. तुमच्या त्या It व्यक्तिमत्वावर. does not हे depend तुमच्या अवलंबून नाही upon how educated you की तुम्ही are. किती शिकलेले आहात. It does not depend हे अवलंबून नाही whether you are handsome or whether you are not so handsome. की तुम्ही कसे दिसता. It does not depend हे अवलंबून नाही whether it is male or female. हे कुठली स्त्री आहे किंवा कुठले पुरुष There आहे. are two things that are ते important. दोन गोष्टी आहेत, ते Number महत्वाचं one, the आहे. seed. पहिली गोष्ट ते बी And number two, आणि दुसरी गोष्ट it ought to be sown. की ते पेरलं जाणं गरजेचं आहे. I hope you got it. माझी आशा आहे की तुम्हाला ते समजलं. It is simple, हे खूप सोपं आहे, but yet it is profound. पण तरी पण ते हे खोल सत्य आहे. Because as I look back, कारण जसं मी मागे वळून पाहतो if anything that has happened in my life की माझ्या जीवनात जे काय घडलं आहे is nothing else, हे कुठलेही नाही, but it is the word of God पण हे परमेश्वराचं जे वचन आहे that has been sown की जे पेरलं गेलं आहे and that has been understood. आणि ते समजलेलं आहे, And that's all about it. आणि हेच फक्त आहे. And that is a key, friends, आणि ती एक चावी आहे मित्रांनो. to prosperity and success. की ती एक चावी आहे ते यशप्राप्तीची आणि समृद्धीसाठी. And unfortunately, आणि दुर्दैवाने this is what the devil has managed to do. की हे शैतान हे करू शकला आहे. He has managed to take away the seed. त्यांनी फक्त ते बी काढून घेतलं आहे. That is what we heard on Sunday तेच आपण रविवारी ऐकलं about the good ground. की ते जे उत्तम भूमी आहे And the first त्याच्याबद्दल, ground was the wayside. की जे पहिली जमीन होती ते वाटेवर पडलेली अशी जमीन होती. The birds of the air की जे आकाशातले जे पक्षी आहेत came जे आले and took away the seed that was sown, की जे घेऊन गेले जे बी जे पेरलं होतं ते, and आणि it became unfruitful. आणि ते फलद्रूप असं होऊ शकलं नाही. If you want a life if you want your life to be fruitful, जर तुम्हाला तुमचं जीवन फलद्रूप करायचं आहे, if you want your life to be prosperous, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समृद्धी if हवी you आहे, want to have good success, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगली यशप्राप्ती पाहिजे there is आहे, nothing else apart from this पण ह्याच्याशिवाय दुसरं कुठलीच गोष्ट नाही but getting the seed that is the word of God की हे जे बी आहे ते जे परमेश्वराचं वचन आहे and making it central to your life. ते तुमच्या जीवनाचं केंद्रस्थानी करणे. Another thing that is very interesting. दुसरी गोष्ट ती एक खूप महत्वाची आहे. Last night, काल रात्री somebody bought a seed and gave it to me. कुणीतरी ते बी आणलं आणि मला दिलं. This is the seed I was showing you all this time. मी एवढ्या वेळ पण तुम्हाला हे जे बी आहे ते दाखवत होतो, And this is another seed. आणि हे दुसरं जे बी आहे ते दाखवतोय. Both look so similar. दोन्ही सारखेच दिसतात. So similar. There's no difference whatsoever. दोन्ही मध्ये कुठलाही असा फरक असा दिसत नाही. Both look similar, isn't it? दोन्ही सारखेच दिसतात. They are similar. ते दोन्ही सारखेच आहेत. By weight, they are the same. Wow. Even by smell, it is the same. त्या दोघांचं वजन पण सारखं आहे, त्या दोघांचा वास पण सारखाच आहे. The texture also is the same. ते दोघं असे ते दिसायला पण सारखेच आहेत. But I realized later on पण नंतर मला जाणीव झाली that this was a duplicate seed. हे जे आहे हे नकली बी आहे. Now, if by chance पण काही sow this seed, काही वेळा समजा जर मी हे बी पेरलं, the duplicate one, हे जे नकली बी आहे ते पेरलं, what is going to happen? काय होईल त्याच्यामधून? What do you think, Shri? What is going to happen? इट विल नॉट ग्रो. It will not grow, he says. त्याची वाढ होणार नाही. Many of us carried much of duplicate seeds with us, आपण पुष्कळशी जण आपल्यातनं काही नकली बी घेऊन चाललेले आहेत thinking की विचार करून that this is it that will bring prosperity and success to की my हेच life. ते आहे जे माझ्या जीवनामध्ये समृद्धी आणि यशप्राप्ती आणेल. But as time goes by, पण जसा वेळ जातो they realize त्यांना जाणीव होती what they desired, की त्यांची जी काही इच्छा आहे, what they dreamt of, की त्यांना जे काय हवं होतं hasn't come to pass. त्यांना ती गोष्ट मिळाली नाही. Gradually moving into depression की मग हळूहळू ते नैराश्यामध्ये and जातात having a question mark in life. आणि त्यांच्या जीवनामध्ये तो प्रश्न उद्भवतो But the problem की जे समस्या आहे, was की जी काय समस्या what होती, they thought will grow की त्यांना जे वाटलं की ज्याची वाढ होईल did never grow, ते कधीही वाढलं नाही. because basically कारण it did not have life. मूळ त्याच्यामध्ये जीवनच असं नव्हतं. Today, आज
because of the difficult economic situations around, आज ह्या ज्या अर्थव्यवस्था जे काय समस्या आपल्या आजूबाजूला आलेल्या I आहेत, understand times are difficult मला 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 समजते की वेळ अवघड आहे and we hang on to आणि आपण त्यामध्ये धरून राहिलोय and we focus on things आणि आपण अशा गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं really आहे which does not have life. की आपण अशा गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलंय ज्याच्यामध्ये जीवन नाही. We spend our time, आपण आपला वेळ घालवतो, not time but overtime, आपण नुसता वेळ नाही पण तो ओव्हर टाइम आपण तो घालवतो thinking विचार करत that this is what will bring me prosperity and good की success. हेच ती गोष्ट आहे जी माझ्या जीवनात यशप्राप्ती किंवा समृद्धी आणेल. Definitely these things ought to be done, निश्चितच या गोष्टी केल्या पाहिजेत no doubt about it. की त्याच्यावर कुठली शंका अशी The नाही Bible says if you do not work, you do not eat. की पवित्र शास्त्र म्हणतं जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्ही खाऊ शकत नाही. But one thing we ought to understand, पण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं we गरजेचं आहे. need to give Caesar what is Caesar and need to give God what is God. आपल्याला ते कैसराचं जे आहे ते कैसराला दिलं पाहिजे आणि देवाचं जे आहे ते देवाला दिलं पाहिजे. But know one thing, friends, पण एक गोष्ट जाणून घ्या मित्रांनो duplicate seeds will not bring an harvest in your life. की नकली बी आहे जे तुमच्या जीवनामध्ये कधी कापणी आणणार नाही. The Bible says, शास्त्र म्हणतं it says, some ways seem right in the eyes of men, but in the end they lead to destruction. की काही गोष्टी मनुष्याच्या जीवनात उत्तम दिसतात पण ते शेवटी नाशाकडे नेतात. He says, the Bible also says, पण शास्त्र पवित्र शास्त्र सुद्धा म्हणतं he says, blesses the man who puts his trust in the Lord. आशीर्वादीचा जो मनुष्य तो देवावरती विश्वास ठेवतो. Horses are prepared for battle, but victory comes from the Lord. युद्धासाठी घोडे आम्ही तयार करतो पण विजय परमेश्वराकडनं येतो. It's high time हे उंच वेळ झाली that the church has been cheated. की हे जे मंडळीला फसवणूक केली गेली आहे. If you know तुम्हाला जर कळलं the tabernacle of Moses, की जे मोशेचा जो मंडप होता there in the holy place, की मोशेचा जो मंडप होता त्याच्यामध्ये त्या पवित्र स्थानामध्ये there is a piece of furniture की तिथे एक फर्निचरचं असं एक which is known as the candlestick, की तिथं एक फर्निचर आहे त्याला म्हटलं जातं दीपवृक्ष, which is a symbol की जे प्रतीक आहे of the word of God. ते परमेश्वराच्या वचनाचं. And amongst all the furniture that was in the tabernacle, आणि त्या मंडपामध्ये जे काय फर्निचर होतं त्याच्यामध्ये it was one of the most expensive furnitures. की ते खूप एक महाग असं गणलेलं जे फर्निचर होतं It was made out of one piece gold. ते एका अखंड सोन्याने बनवलेलं होतं. And आणि if the eyes of any thief were upon, जर चोराचे काही डोळे असतील it was on none of the furniture but the candlestick, चोराचे डोळे फक्त त्या दीपवृक्षावर लागून होते because it was one of the most expensive. कारण ते खूप एक महाग अशी गोष्ट होती. And today also, आणि आज सुद्धा the eyes of the enemy, ते जे चोराचे जे डोळे आहेत they are nowhere else, ते दुसरं कुठे नाही but they are पण upon the word of God, ते देवाच्या वचनांवरती आहेत. because he knows कारण त्याला माहित आहे that it is that seed की ते त्याला माहिती आहे ते जे बी आहे that will bring prosperity and success in your life. की ते जे बी आहे तेच तुमच्या जीवनामध्ये यशप्राप्ती किंवा समृद्धी And to घेऊन some येईल. extent, he has been successful आणि काही काळापर्यंत तो ते यशस्वी झाला आहे in keeping away this seed away from your life. की जेणेकरून तो तुमच्या जीवनातनं हे बी लांब ठेल. Hallelujah. हालेलुया. Isn't it interesting? It is so simple, but there is a profound truth in it. हे खूप महत्वाचं आहे पण हे त्याच्यामध्ये एक खोल अशी त्याच्यामध्ये सत्य त्याच्यामध्ये आहे. Simple. हे खूप सोपं आहे. And no wonder Jesus told the disciples, आणि म्हणून येशू ख्रिस्ताने ते शिष्यांना he सांगितलं said, this is the foundation parable. की हा एक तुमचा मूळ दाखला आहे. If you do not understand this, जर तुम्हाला हे समजलं he नाही said, how will you understand the तर other? तुम्हाला बाकीचे दाखले कसे समजतील. And he took them alone. आणि तो त्यांना एकांतात घेऊन गेला. No wonder you are alone this evening. तुम्ही या संध्याकाळच्या वेळी एकांतात आहात. He has taken you away from the crowd तुम्हाला त्या सगळ्या लोकांमधनं तो बाजूला घेऊन आलेला आहे. because he sees a disciple in you कारण तो तुमच्यामध्ये एक शिष्य बघतोय and he sees आणि तो बघतोय the kingdom of God growing in you. की देवाच्या राज्याची तुमच्यामध्ये वाढ होत आहे. Now, I was meditating आता काल मी एक मनन करत from होतो. all the parables. आता मी मनन करत होतो बाकीच्या सगळ्या Why दाखल्यांमधून did Jesus choose this parable? का येशू ख्रिस्ताने ह्या दाखलामध्ये निवड केली.
Why was it this parable of the sower and the seed? की काच हा पेरण्याच्या दाखल्यामधून येशू ख्रिस्ताने निवड केली. I understand one thing, मला एक गोष्ट समजली, because the people were very familiar with farming. कारण ती सर्व लोक ह्या शेतीविषयी परिचित होती. They were very familiar with farming. ते परिचित होती शेतीविषयी. So they would understand this parable. मग जेणेकरून तुम्हाला त्यांना हे दाखला समजू शकेल. The second thing is, दुसरी गोष्ट, as I began, जसं मी सुरुवात केली, I told you that this parable मी तुम्हाला सांगितलं की हा जो that दाखला आहे Jesus was teaching his की disciples, येशू ख्रिस्त जे शिष्यांना शिकवत होता, he used a natural law त्यांनी इथे एक नैसर्गिक प्रणालीचा वापर केला to illustrate a spiritual truth. की त्यांनी जे आध्यात्मिक सत्य आहे ते दर्शवण्यासाठी. You know, the beauty of this is तुम्हाला जर त्याची एक सुंदरता जी आहे, you cannot cheat in this तुम्ही system. ह्या प्रणालीमध्ये तुम्ही फसवू शकणार नाही. You cannot cheat in this system. तुम्ही ह्या प्रणालीमध्ये फसवू शकणार नाही. It is a natural law. की हे जे नैसर्गिक It प्रणाली is not आहे, a social law, हे कुठल्याही सामाजिक प्रणाली not an नाही educational किंवा law. एक शैक्षणिक कुठली प्रणाली अशी In the नाही. school you can copy. आपण त्या शाळेमध्ये आपण कॉपी करू शकतो, On online exams you can copy. त्या ऑनलाईन ज्या परीक्षेमध्ये आपण कॉपी करू शकतो. But in this, पण ह्याच्यामध्ये you have no chances of copying. आपल्याकडे कुठलीही अशी चान्स नाही की जेणेकरून आपण ते कॉपी करू. Isn't Jesus wise? की येशू ख्रिस्त हा निश्चित हुशार होता. We think technology, we are well versed with technology, we are much better. But see, he says, wise things of the world are foolishness in the eyes of God. तो म्हणतो की हे ज्या जगामध्ये हे जे ज्ञानाच्या ज्या गोष्टी ज्या आहेत जगामधल्या, त्या परमेश्वराच्या नजरेमध्ये ते मूर्ख असे गणले जातात. He says, whatso a man soweth, so shall he reap. तो म्हणतो की जे मनुष्य पेरतो तोच त्याची ते कापणी करेल. However religious you may try to project yourself, तुम्ही किती स्वतःला धार्मिक गोष्ट असे दर्शवण्याचा प्रयत्न कराल, but the truth पण सत्य will never be suppressed. की सत्य कधी दाबलं जाणार नाही. Never. You cannot cheat in this system. तुम्ही या प्रणालीमध्ये कधीच फसवू शकणार नाही. Don't even try to. तुम्ही त्याचा ससा प्रयत्नही करू नका. Isn't it interesting? हे खरं महत्वाचं आहे का? So I will just wind up तर मी हे संपवीन by just recapping what I have shared with you. आपण जे काय तुमच्याशी बोलले ते पुन्हा एकदा And तुम्हाला, if you have missed something, आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये काही गमवलं असेल you लिहायचं, can surely note it down. तुम्ही निश्चितच ते लिहून घ्या. The first thing I told you, पहिली गोष्ट मी तुमच्याशी बोललो, 2 questions. 2 प्रश्न. Number 1, पहिला that Jesus said, की येशू ख्रिस्त म्हणतो he said, it is unto us की हे तुमच्यावरती आहे that is given की जे तुम्हाला दिलेलं आहे the secret, to know the secrets of the की kingdom. जेणेकरून तुम्हाला समजून येईल देवाच्या राज्याचे ते रहस्य. The second question, दुसरा जो प्रश्न आहे तो, he said, if you do not know this parable, you will not understand the others. तो म्हणला जर तुम्हाला हा दाखला समजला नाही तर तुम्ही उर्वरित दाखले तुम्हाला समजणार Number नाही. 2, note it down. This is the foundation parable. दुसरी गोष्ट तुम्ही लिहून घ्या की हा मूलभूत असा दाखला आहे. Then I shared with you the characteristics of this seed. मग मी तुमच्याशी बोललो वैशिष्ट्य या बीचे. Number 1, पहिलं, that what seed is to the natural kingdom, जसं ती बी आहे नैसर्गिक राज्यामध्ये, the word of God is to God's kingdom. तसंच परमेश्वराचं वचन आहे ते परमेश्वराच्या राज्यामध्ये. Then he says मग तो म्हणतो that it is the seed, की हेच ते बी आहे that is the word of God, की जे परमेश्वराचं वचन आहे has the potential की ज्याच्यामध्ये क्षमता आहे to reproduce and multiply. की जे पुनरुत्पादन होऊ शकतं किंवा ते बहुगुणित होऊ शकतं. So have the word of God central to your life. हे जे परमेश्वराचं वचन आहे ते तुमच्या जीवनामध्ये केंद्रस्थान असे करा. Third thing, तिसरी गोष्ट there has to be an intimacy between the ground and the seed. की तिथे एक जवळीकता किंवा घनिष्ठ झाली पाहिजे त्या बी मध्ये आणि त्या जमिनीमध्ये. Meditate on the word of God. परमेश्वराच्या वचनावर मनन करा And आणि as God told Joshua, जसं देवाने योशुआला सांगितलं make it central to your life. की तुझ्या जीवनाचं ते केंद्रस्थान कर. The fourth thing, चौथी गोष्ट that this growth is automatic. की ही जी वाढ आहे ती आपोआप होती. You don't have to worry. तुम्हाला कुठली काळजी करायची गरज नाही. Don't have to worry. तुम्हाला काळजी करायची गरज नाही The harvest will surely come forth. की निश्चितच ते कापणी येईल. The fifth thing, पाचवी गोष्ट that growth is a process. की जी वाढ आहे ती एक प्रक्रिया It आहे will not happen overnight. की ती एका रात्रीत असे होणार नाही. The fifth thing, पाचवी गोष्ट, you need a real seed, not a duplicate seed. तुमच्याकडे निश्चितच एक खरं बी पाहिजे पण खोटं बी नाही. What you focus on, तुम्ही ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करता it is that will grow. ते तीच गोष्ट आहे ती जी ती वाढेल.
The last thing that I spoke to you, शेवटची गोष्ट मी तुमच्याशी बोललो that you cannot cheat in this system. की या प्रणालीमध्ये आपण कुठलीही फसवणूक करू शकत नाही. However religious we may try to project ourselves, आपण किती स्वतःला आध्यात्मिक दर्शवायचा प्रयत्न करतो, but this is पण तरी हे what the Spirit of the Lord says to the church की today. हे जे पवित्र आत्मा जे आहे तो मंडळीशी बोलत आहे. And I hope you are blessed with this आणि word. माझी आशा आहे की या वचनाने आपण आशीर्वादित झालेले आहात. And I pray आणि मी प्रार्थना करतो that this word की हे जे वचन आहे, may bring an understanding हे वचन जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये ते समज आणो and be made central in your life. आणि ते तुमच्या जीवनाचं केंद्रस्थान असं बनवू. Hallelujah. हालेलुया. Let us pray. आपण प्रार्थना करूयात. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या नावाने as we come together this evening, जसं आम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या समोर येतो, we just bless your holy name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. We are careful this evening to give you all the glory, all the honor, and all the praise. आम्ही सावध आहोत परमेश्वर तुझ्या नावाला मान सन्मान गौरव देण्यासाठी. Lord, we pray, देवा आम्ही प्रार्थना करतो, even as Paul prayed, जसं पॉलने प्रार्थना केली we pray, O God, की जसं आम्ही प्रार्थना करतो that देवा we may open our eyes of की understanding, जेणेकरून आमचे समजण्यात अंतःचक्षु तू उघडो, that we may see, O Lord, जेणेकरून आम्ही तुला पाहू शकू and that we may make your word आणि जेणेकरून आम्ही तुझं वचन करू central to our lives. आमच्या जीवनामध्ये केंद्रस्थान असेल. Lord, we are aware देवा आम्हाला जाणीव आहे that it is your word की जे हे तुझं वचन आहे that shall not return void unto thee की ते विफुल होऊन परतणार नाही. without accomplishing the reason for what it has been sent. ज्या कार्यासाठी तू ते कार्य पाठवले ते कार्य केल्या वाचू And surely, O Lord, आणि निश्चितच देवा it shall prosper. आणि ते समृद्ध होईल. We understand this evening आम्ही आज समजतोय संध्याकाळच्या वेळी that your word की जसं तुझं वचन is a lamp unto our feet की माझ्या पायासाठी जे माझ्या पायासाठी दिवा आहे and a light unto our path. आणि माझ्या मार्गासाठी तो प्रकाश आहे. Thank you, O Lord, धन्यवाद देवा that your word has thrown light upon our lives की तुझं ज्या वचनाने आमच्या जीवनावरती तो प्रकाश to आणला आहे, understand जेणेकरून आम्ही the समजू principles that work into your kingdom. की जे तत्व जे तुझ्या राज्यामध्ये कार्य होत आहे. We pray this evening once again आणि आम्ही प्रार्थना करतो सगळे मिळून संध्याकाळच्या वेळी to open our eyes of understanding जेणेकरून आमचे अंतःचक्षु तू उघडावेस and giving us the wisdom, आणि आम्हाला ते तू ज्ञान द्यावं, giving us the understanding जेणेकरून आम्हाला तू ते समज द्यावी, to make your word जेणेकरून आम्ही ते वचन central to our lives, जेणेकरून तुझं वचन आम्ही आमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असे बनवू that we may bring forth fruit आणि जेणेकरून आम्ही ते फलद्रूप असे होऊ as you desire, जसे तुझी इच्छा आहे. not 30, 30 पट नाही, not 60, 60 पट नाही, but 100-fold पण 100 पट for your glory. तुझ्या गौरवासाठी In Jesus' mighty name, येशू ख्रिस्ताच्या महान नावाने we pray. आम्ही प्रार्थना करतो. आमेन. God bless you, देव तुम्हाला आशीर्वादित करो and I hope आणि माझी आशा आहे you are blessed with this word this evening. तुम्ही आज वचनाद्वारे आशीर्वादित झाला. आज Continue. चालू ठेवा. There's a lot of time that we have these days, ह्या दिवसांमध्ये आपल्याकडे पुरेसा असा वेळ आहे a lot of time we had in the past during the lockdown. की लॉकडाऊनच्या ज्या पाठीमागच्या दिवसांमध्ये आपल्याकडे पुरेसा असा वेळ होता. Nevertheless, we still have time. आपल्याकडे अजून सुद्धा ती संधी आहे, तो वेळ आहे. Give to Caesar what is Caesar's and give to God what is God's. कैसराचं जे आहे ते कैसराला द्या आणि देवाचं जे आहे ते देवाला द्या. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.